आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीताराचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः, श्री साई साक्षात ब्रह्ममूर्ती संतसम्राट चक्रवर्ती समर्थ सद्गुरु दिगंत कीर्ती बुद्धिस्फूर्ती प्रदायक अनन्यभाव्य त्यासी शरण वंदो त्याचे पुण्य चरण संस्कृतिभयाचे करी हरण जन्ममरण चुकविजो गताध्येय दिधलेय वाच न प्रथम करुणी सिंहावलोक न नंतर अवतरणिका देऊ न ग्रंथ करीन संपूर्ण पंत हेमाड ऐस्या वदले परी तैस्या नाह्य घडले अवतरणिकारूप सार काढिले किय राहिले विस्मृतीन्य ज्याने आरंभाव्य ग्रंथलेखन न त्यानेच कराव्य ते पूर्ण शक्य अवतरणिका देऊ न ऐसे नियमन सर्वत्र परी नियमा अपवाद असे त्याचेच प्रत्यंतर येथे दिसे कान्ह्य न होय स्वेच्छावशेय बलियस मनोगत बाबांचे हेमाडावची दिवंगत दुःखित अवघियांचे चित्त अवतरणिकेची न कळे मात न सुचत कान्ही कोणाला अण्णासाहेबांचे दप्तर गान सायास्या करुनी तत्संशोधन न त्यांचे चिरंजीव श्रीगजान न जरूर तितुक्य मज देती अण्णासाहेब काटकश्री व्यर्थ न जावो देती चिठुर्य काम करीती कलाकुसरिय स्वभाव व्यापरी तयांचा लिहिती अध्याय चिठोर्यांवरी तेच देती मुद्रकाक्रिय वाऊगा खर्च खुपे अंतरिय तयांची सरी न ये कवणा निर्जीव बापुड्य तिय चिठोरिय करुणा उपजे तयांच्या अंतरिय ही उद्धरतील कवणे प्री संतकेसरी सेवेविण वाटे आलेसे हेमाडजीवा करीती चिठोर्यांचा मेळावा तत्कर्व्य करविती सेवा असावा उदात्त हेतू हा अंतिमाध्यायाची तीच परी लिहिला असे चिठोर्यावरी मनन केलेय बहुतीय परी अवतरणिका तदंतर्य मिळेना गजाननरावादिका मात कथिली बाबासाहेबांसही तीच निवेदिली त्या सर्वांची सल्ला पडली पाहिजे घडली अवतरणिका बाबासाहेब मुदत घाली ती श्रीसाई लिलेन प्रसिद्ध करी ती मुदतीचे दिवस संपुनी जाती तरी अवतरणिका अवतरेना हेमाड गोविंद सद्गुण खाणी तन्मुख्य वेदांत भरे पाणी ग्रंथीय प्राक्त्य प्रसादवाणी अद्भुतकरणी गुरुकृपेची सद्गुरु साईभक्त अनत त्यांत कविरत्न हेमाडपत तत्सम असेल जो प्रज्ञावतक तोची महान करणार ती कुठूनची अवतरणिका अवतरेना खिन्नत्व आल्या माझी या मना केली दत्तगुरूंची प्रार्थना भाकिली करुणा तयांची मी पामा बुद्धिमदक नसे विचार विद्यागद्ध कैसा येईल मग ओविप्रबद्ध कवित्वंद मी मूळचा परी यास असे एक आधारू सानुकूल जय श्रीदत्तगुरू मशकाकर्व्य उचलविती मेरू अधिकार थोरू तयांचा पुनश्च प्रार्थी उमारमणा कृपा उपजे साईनारायणा करी मम मतिसी प्रेरणा अवतरणिका लेखना सत्वर्य शक्ती नसे कवित्व कराया माझ्या मतिमांद्य जाणे श्रीगुरुराया घालुनी नेती त्याची या पाहया प्रवर्ते घडाया अवतरणिका अवतरणिका ग्रंथ खडक करणार साई वक्रतुंड त्याचे वैभव अद्भुत प्रचंड माझे तोंड निमित्त मात्र प्रथमाध्येय मंगलाचरण विघ्नहर्ता विश्वाधिकारण गौरीशंकर कंठमंडन श्रीगजवदन नमियेला जी अभिनव वाग्विलासिनी चातुर्यकलाकामिनी ती श्रीशारदा विश्वमोहिनी इष्टार्थदायिनी नमियेली कुलगुरु अपतेष्ट गुरुज न सगुणावतार संतसज न शरण्य सद्गुरु कैवल्य निधान साई भगवान नमियेले गोधुमपेषण कथा सांगो न महामारी पूर्णोपशम न कैस्य केलेय ते विशद करू न साई सामर्थ्य वर्णिल्य प्रस्तुत ग्रंथप्रयोज न हेमाडपंत नामकर्ण गुर्वनवश्यकता विवादखंड न दर्शन हेमाडा द्वितीयाध्याय ग्रंथलेखन अनुजनापन कैसे आल्या साईमुखांतू न रोहिल्याचे वृत्तकथन केलेय संपूर्ण तृतीयाध्यायी जगच्चालक कंठाभरण साधुसंतांचे अवतरण भूमंडळीन किंकार्ण केलेय विवरण विस्तार्य दत्तावतार अत्रिनंदन साई साक्षाद्धरिचंदन शिर्डी क्षेत्रीन प्रथमागमन वर्णन समग्र चतुर्थी शिर्डी क्षेत्रीन गुप्त होऊ न पुनश्च तेथे प्रकट न सकला केलेय विस्मयापन सधन पाटला समवेत गंगागिरादी संतसंमेलन स्वशिर्य वाहुनी दुरचेय जीवन
कैसे निर्माण केले उद्यानं निरूपण समस्त पंचमीय रामनवमी उत्सव थोर बाळाबोवा कीर्तनकार मशीदमाई जीर्णोद्धार कथन सविस्तर षष्ठाध्याय बाबांचा समाधिखंड योग दोती पोती इत्यादी प्रयोग बाबा हिंदुकीय यवन रोग संतांतरंग अगाध बाबांचा पेहराव वर्तन दवा चिलिंग जाती धुनी दिवा त्यांचा आजार त्यांची सेवा अगम्य देखावा अवघाची भागजी शिंद्याची महाव्याधी खापर्डेसूत ग्रंथिज्वर औषधी नाना पंढरीदर्शन बुदधी कथिती सुधी सप्तमी नरजन्माचे अपूर्व महिमान साईभैक्षवृत्तीवर्णन बायजाबाईंचे संतसेवन भोजनविंदान बाबांचे बाबा तात्या माळसापती रात्रीन तिघे मशिदींत नेचती बाबांची आगळी प्रीती दोघांवरती समसमान राहते ग्रामीणचे खुशालचद बाबा शांती ज्ञान कद परस्परांचा प्रेमसंबद्ध निरूपणानंद अष्टमाध्येय तात्यासाहेब नुलक्र तात्या पाटील भक्तव्र एकांग्लभूम गृहस्थ थोर प्रायश्चित्त घोर आज्ञाभंगाचे पंचमहायज्ञ करवून बाबा करीत भिक्षा नसेवन भिक्षाधिकार संपन्न लक्षण करीती वर्णन चातुर्ये बाबासाहेब तरखड श्रेष्ठ कट्टे प्रार्थना समाजिष्ट बनले साईभक्त एकनिष्ठ कथा उत्कृष्ट नवमाध्येय लांब अवघी हातचार रुंद तशीच वितभर आढ्यास टांगिलेल्या फळीव्र शयन योगेश्वर बाबाचे केव्हा शिर्डीत पद पाडले किती वर्षे वास्तव्य झाले देहावसान कधी घडले केले निरूपण हृदयंगम अंतर्य शांत निरीच स्थिती बाहेर दावीत पिशाचवृत्ती लोकसंग्रह नित्यचेत्ती अढळ प्रवृत्ती गुरुरायांची वेदशास्त्र धर्मलक्षण परमार्थ आणि व्यवहार शिक्षण भक्ताभक्त चित्तपरीक्षण हतोटी विलक्षण सद्गुरूंची बाबांचे आसन बाबांचे ज्ञान बाबांचे ध्यान बाबांचे स्थान त्यांचे सामर्थ्य आणि महिमान कथन संपूर्ण दशमाध्येय सच्चिदानंद स्वरूप स्थिती दिगंत बाबांची प्रख्याती डॉक्टर पंडितांची प्रेमभक्ती सिद्धिकृती वर्णियेली कैसे अकेलेय अभराकर्षण कैसी अनिलय सत्ता विलक्षण अनलापासूनी संरक्षण सुरस विवरण एकादशी काका धुमाळ निमोणक्र एक मामलेदार एक डॉक्टर प्रसंग भिन्न भिन्न प्रकार वर्णिले मधुर वाणिन्य नाशिक अग्निहोत्रीमुळे संशी संत घोल प्रामाणुयायी त्यांची साईदर्शन नवलाई द्वादशाध्येय निरूपिली बाळा शिंपी हिमज्वरनाश न केलेय कृष्णश्वाना दध्योदन देऊन बापूसाहेब महामारी श्याम न केलेय चारून आक्रोड पिस्ते आळंदी स्वामी कर्णरोगी आशीर्वचनेंची केले निरोगी जुलाब पीडा काका भोगी नाशिली भुईमुगी दाण्यांनी हृदयाचे भक्त दत्तोपत पोटशुळ व्याधिग्रस्त आशीर्वादांची केले मुक्त समस्त जनांदेखत एका भीमाजी पाटलाला कफक्षयाचा व्याधी जडला उदिलावुनी रोग दवडीला वृत्तांत वर्णिला त्रयोदशीय नांदेडचे शेठ रतनजी पारसी विख्यात व्यापारी खिन मानसिंह पुत्रसंतान देवनी त्यासी हर्षाकाशीय बैसविल्य मौलीसाहेब गुप्त समत नांदेड शहरीय हमाली करीत साईसंकेतवचे ज्ञात होत कथा अद्भुत चतुर्दशीय नारदी कीर्तन पद्धती कथिती बाबा दासगणोपती चोळकरांचे फेडुनी घेती व्रात चहा सता त्या पाजूनी औरंगाबादेऊनी पल्ली आली मशिदींतील पल्लीस भेटली चुकचुकण्यावरून वार्ता कथिली कथा निरूपिली पंचदर्शी संतती संपत्ती संपन्न सायशोदुंदुभी परिसोन्न एक गृहस्थ शिरडी लागून आले ब्रह्मज्ञान प्राप्त्यर्थ जो इच्छी ब्रह्मप्राप्ती त्यासी होवावी संसारविरक्ती सुटली पाहिजे धनास्ती प्रथम चित्तीय तयाच्या 5 रुपयांची उसनवारी ज्या न देववे बाबा क्षणभरीय नोटा असूनी वस्त्रांत्रिय कवणेपरी त्या ब्रह्म मिळे साईबोधशैली सुंदरा हेमाडांची प्रसाद गीरा संयोग जैसा पय शार्क्रा कथा मनोहरा षोडशीय पूर्वकथेचेंच अनुसंधान ब्रह्मज्ञान विस्तार कथन धनलोभ याचे निसंतान वर्णन मधुर सप्तदशीय साठ्यांची गुरुचरित्र कथा राधाबाईंची
उपदेशवार्ता हेमाडांची अनुग्रहता कथनकुशलता अष्टादशीय अनुग्रह कथेचा विस्तार साई श्रीबौद्धानुसार केला असे फार विचार 29 ईशावास्य भावार्थबोधीनी प्रारंभिली दासगणवनीय त्यांत शंका उपजली मनीय पुसिली त्यांनी बाबांना बाबा म्हणती मोलकरी न करील काकांची तन्नी वारण सद्गुरु महिमा असाधारण गोड निरूपण 20 एक प्रांताधिकारी सुलक्षण दुसरे पाटणकर विचक्षण तिसरे एक वकील विलक्षण अनुग्रहण तिघांचे 21 मशिदमाई भवतारका तीच द्वारावती द्वारका बाबा कथिती सकल लोका भावार्थ एकाही न कळे मशिदमाईचे गुण वाणी ती मिरीकर बुट्टींचे अहिंदंश टाळी ती अमीर सक्राचा वात हा रीती वारीती अहिभय तयाचे हेमाड वृश्चिकदंश संत इतरांवरचे उरगारिष्ट निवारित अपमृत्यू दुर्घट प्रसन्न प्रकट 22 योगाभ्यासियाचे शंकानियसन माधवरावांचे अहिदंश निवारण धुनी इंधन अजाहन वर्णन केले अतिरम्य बडेबाबाची बडेजाव गुर्वाज्ञानिष्ठा अभाव किती दिले तरी बहु हाव आतृप्त स्वभाव मूळचा काकासाहेब भक्तश्रेष्ठ गुर्वाज्ञीय परमैकनिष्ठ सद्गुरुलीला कथन विशिष्ट केले उत्कृष्ट 23 फुटाण्याचे निमित्त करून हेमाडपंत देती शिकवणं सद्गुरु स्मरण केली यावी न विषयसेवन न करावा अण्णा बाबरे व मावशीबाई कलह दोघांत लाविती साई त्या विनोदमस्करीची नवाई गायी कविवरे 24 भक्त दामुअण्णा कासार अहमदनगरचे राहणार करू इच्छिती फार थोर व्यापार कापूस तांदुळांचा उद्यमीय होईल हानी सतय आम्रफलसेवन्य प्राप्त अपत्य वदती साई ज्ञानादित्य निरूपणकृत्य 25 भक्त एक नाम्य पत अन्य संतानुग्रहित पटवुनी दिली त्या खून त्वरित पंत प्रमोदित झाले हरिश्चंद्र पितळे भक्त तदी त्याने अपस्मारग्रस्त कृपावलोकनींची समस्त रोगास्त पावला दिले पितळ्यांस रुपये 3 म्हणती पूर्वी दिले 2 बाबा वदती करे पूजन रुचिर कथन 26 भागवत पोथी हातीय देऊन आपण घ्यावी प्रसाद म्हणून देती काका इच्छा धरून भगवान देती माधवा विष्णू सहस्त्रनामाची पोथी एका रामदासाचे पोथ्यांत होती त्या न कळत बाबा घेती तीही देती माधवरावा विष्णू सहस्त्रनामाची पोथी देऊन शामरावावर अनुग्रह न कैसे करीती साई दयाग्न कथा निरूपण 27 भक्त लखमीचंद मुंशी चिडीबाई बऱ्हाणपूरवासी मेघा ब्राह्मण पुण्याराशी पातले चरणांसी बाबांच्या स्वप्नीय देवनी सर्व दृष्टांत देत्याची प्रचित जागरात सद्गुरुमाऊलीची अगम्य मात प्रेम्य कथित 28 मद्रदेशीचा भजनी मेळा शिर्डी क्षेत्रीन झाला गोळा बघाया दानवदार्य सोहळा भोळाशंकर बाबांचा रघुनाथराव तेंडुलकर तत्तने परीक्षा प्रकार त्यांची पेन्शन चिंता दूर मनोहर लीला बाबांची भक्त डॉक्टर कॅप्टन हाटे साईचणीय प्रेम मोठ्य दिलेय स्वप्नदर्शन पहाटे कथानक गोमटेय 29 सप्तशृंगी देवी उपासक कोणी काकाजी वैद्यनामक देवी देत त्या दृष्टांत एक संतनायक साई पहावे शामरावाने त्यास देवीस केला होता एक नवस श्याम नवस फेडाया वणीस जाई 30 वर्षांनी राहा त्याचे शेठ चंदखुशाल पंजाबी ब्राह्मण रामलाल स्वप्नीय दोघान शिरडीस ल हे साईबोल कथन 30 विजयानंद यती मद्रासी निघे जावया सरस मानसीय ठेवूनी घेतला निजपदाशीय श्रीहृषिकेशी बाबांनी भक्तशार्दूल मानक्र साईपदांबुज मधुक्र हिंस्त्र क्रूर व्याघ्रोद्धार कथन सुंदर 31 आम्ही चौघे सज्जन समत देवशोधार्थ रानिय हेंत मी होतांच अभिमांगलित दर्शन देत मज गुरुराय उपोषण करणार
गोखलेबाई अशीच दुजी कथा साई सांगत स्वमुख्य त्याची नवाई. हेमाड गाई द्वात्रिंशत्य. नारायण जानीचे मित्रास जाहला एकाएकीय. वृश्चिक दश. एका भक्ताचे कन्यकेस दिधला त्रास ज्वरान्य. चांदोरकर सुतेस भारी प्रसूतिवेदना करी घाबरी. जानी स्वतः दुःखित अंतरीय तिळभरी सुचेना कोणाला. कुलकर्णी साहेब भक्तौर बाळाबुवा भजनकार. उदिप्रभाव बलवत्तर कळला खरोखर सर्वांना. भक्त हरिभाऊ कार्णिक श्रद्धावंत आणि भाविक. त्यांच्या दक्षिणेची कथा मोहक बोधप्रदायक. त्रयस्त्रिंशत्य. मालेगावचे एक डॉक्टर पुतण्या हाड्यावरणे अति जर्जर. पिल्ले डॉक्टर भक्त प्रवृ पीडित दुर्धर नारुण्य. बापाजी श्रीशिरडीकर ग्रंथीज्वर्य कुटुंब जर्जर. एक इराणी लहान पोर व्यथित घोर अंगणीन्य. हरद्याचे एक गृहस्थ मुतखड्याने अत्यवस्थ. मुंबईचे एक प्रभू कायस्थ कुटुंबग्रस्त प्रसूतिरोग्य. उपरिनिर्दिष्ट व्याध्युच्चाट न केवळ उदिस्पर्शे करून न झाले न लागता. न निरूपण रसाळ. चतुस्त्रिंशत्य. महाजनींचे मित्र एक. निर्गुणाचे पूर्ण भजक ते बनले मूर्तीपूजक. दर्शन एकमात्रे करुनी धरमसी. जेठाभाई ठक्र मुंबईचे एक सॉलिसिटर. सबीज द्राक्षे निर्बीज सत्वर करुनी गुरुवर त्या देती. वांद्र्याचे एक कायस्थ त्या नींद नये. स्वस्थ बाळा पाटील नेवासस्थ उदिप्रचित पंचत्रिंशतीय. गोमांकस्थ गृहस्थ दोन. नवस्करिती भिन्न भिन्न. एक सेवावृत्ती लागून न दुजा स्तेनशोधार्थ. दोघांनाही नवसविस्मृती. साई समर्थ देती स्मृती. त्रिकालज्ञान ब्रह्मांड व्याप्ती. कीर्ती कोण वर्णिल. औरंगाबाद सखारामजा या पुत्रार्थ धावे. साईंचे पाया इच्छापूर्ती श्रीफळ. देवनी या कथन कथाशया. षट्त्रिंशतीय. चावडी समारंभ 16. इतरत्र पाहण्या मिळे वेरळा. हेमाड वर्णिती पाहुनी डोळा. कथा रसाळा. सप्तत्रिंशतीय. हंडीमाजिया पदार्थ भिन्न. शिजवुनी करीती नाना पक्वान्न. देती सर्व प्रसादभोज न. वर्णन मनोहर. अष्टत्रिंशतीय. तद्विधी प्रणिपाते न. या गीता श्लोकाचे विवरण वेवाण सांगती चांदोरकरां लागून संस्कृताभिमान हरावया. दृष्टांत देवनी संतन रुपटी. बापूसाहेब बुट्टींपती मंदिर बांधण्या आज्ञापिती. 39. वृत्तांत मातोश्रीचे व्रतोद्यापन. देव घालीती ब्राह्मणभोज न. बाबांस देती निमंत्रण. पत्रलेखन करून या. यतिवेश धारण करून तद्दिन्य येती विभूती न. ब्राह्मणांसमवेत जाती जेवू न कळे विधान गुरुरायाचे. दृष्टांत देवनी हेमाडास बाबा येती भोजनास. छबिरूपीय धरुनी. वेश वर्णन सुरस. चत्वारिंशतीय. छबीचीच कथा विस्तारू न सांगती कवी. भक्तांलागू न सद्गुरूचे अतर्क्य महिमा न. निरूपण रमणी रसाळ. धारण करुनी रुद्रावतार. होती लाल खदिरांगार. करीती गाळींचा भडीमार. क्रोध्य देवांवर श्रीसाई. नित्य नेम्य श्रीज्ञानेश्वरी. वाच म्हणती साई श्रीहरी. स्वप्नीय कथिती वाचनाची परी. हेमाड विवरी 41. वस्त्रावदान अग्निनारायणा. साई निधन पूर्वसूचना. चुकविलेय रामचंद्रनिधना. तैसेन स्मरणा तात्यांच्या. साई सद्गुरु निर्याण वार्ता. उपजवी श्रोतया उद्विग्नता. व्याकुल करी हेमाडचित्ता. कथा पुनिता 42. बाबांचा निधन वृत्तात. पूर्वाध्येय अपूर्ण निभरात. तोची संपूर्ण हेमाडपत करीत. 43. एकदा काकासाहेब दीक्षित काका व माधवास्मवेत वाचित असता नाथ भागवत. शंकेत मानसीय जाहल्य. माधवराव शंका निरसित. समाधान न पावे दीक्षितचित्त. आनंदराव पाखाडे स्वप्न कथित करीत निरसन शंकेचे. आढ्यास टांगिल्या फळीवरी. माळसापती का न निद्रा करी. साई समर्थ शंका निवारी. कथा कुसरी. 45. जाग्यास बैसूनी अटन. सर्वतर दावीत जना चमत्कृतिस्त्र. काशी गया गमन विचित्र. अद्भुत चरित्र बाबांचे. चांदोरकरसूत लग्न पार्वणी. श्यामास जाण्याकथी संतमणी. श्यामा देखे बाबा इक्षणीय. गयापट्टणीय छबिरूपेय. अजय पूर्व जन्मकथ न
करीती स्वमुखे सावित्रीनय न रम्य मधुर पवित्र गाहन कथावर्णन. षट्चत्वारिंशत्य ऐसीचे काही मंडूकाची किंवा लोभी धनको ऋणकोची. पूर्वपीठिका कथिती साची साईवीरींची हरहर वैर हत्या आणि ऋण फेडण्या करण्या पुनर्जन्म करविती बाबा. कथामृतपा न हृदय कथन. सप्तचत्वारिंशत्य एक शेवडे भक्तप्रव्र एक अभाविक सपटणेक्र एकाचा वकिली. परीक्षा प्रकार कृपा दुजावर. अष्टचत्वारिंशत्य हरी कान्होबा मुंबई निवासी. स्वामी सोमदेव कुटिलमानसीय संत परीक्षणार्थ श्रीशैलधीसी आले अभिमानासी धरुनिया. दर्शनखेव मनोगत कथिले दोघे तत्काळ लज्जेत झाले. साईचणीय चित्त वेद ले पाप निमाल्या जन्मांतरीचे बाबांसनीत बैसले असता स्त्रीरूप देखुनी विकारुष्टा उपजय चांदोरकरांचे चेत्ता वर्णिली वार्ता. 49 तद्विधी प्रणिपाते न याचाच अर्थ विस्तारू न करीती त्याचेंच. समर्थ न रघुनाथनंदन. 50 दीक्षित हरी सीताराम भक्त धुरंधर बाळाराम नांदेड वकील पुंडलिक नाम शिर्डी प्रथम पातले कैसे एकेकाची कथा अद्भुत श्रवणीय श्रोते होत विस्मित भक्तम नोदधी उचंबळत वृत वर्णिती. 51 करुनी ग्रंथसिंहावलोक न मागुनी घेत पसायदा न खलांचे खलत्व घालवू न सज्जन संरक्षण कराव्य सद्गुरुचणीय लीन होऊ न मस्तक लेखणी अर्पण करू न सर्व ग्रंथ संपवू न कृतार्थ लेखन. 52 एव श्रीसाई सच्चरिताध्याय पूर्ण करीती गोविंदराय प्रेमेय वंदुनी त्यांचे पाय नमितो गुरुमाय विश्वाची. अध्यायाध्यायसार कथिका तिलाच वदती अवतरणिका कैवल्यपुरीची सत्पथिका मुमुक्षुरसिका जी होय शेल्यास रकट्याचा पद्र म्हणूनी करीतील अवेर परी दासविनती एकवार चतुर्श्रुतीय परिसावी शेलाना शिशु गोंडस नीट बाधाविना वाईट. दीठ अवतरणिका ही काळी तीट बाळ दीट्या लावी. ग्रंथ सुंदर षड्रस न अध्यायार्थ पदार्थ भिन्न अशेष पचना तक्रपान तद्वत लेखन अवतरणिका. ग्रंथ 4 डायरसेस सुरभी सदाफला अध्यायावय शुची विमला दृष्ट नवावी घाली गळा दिरुमणी माळा. अवतरणिका असो आता अध्यायपद्धती पंत हेमाड जी आचरीती ती कथितोय यथामती. सादर श्रोतीय परिसाव्य सद्गुरुस्तवन प्रथमारभी नंतर करीती वेदांत निरूपण साई ब्रह्मस्वरूप वर्णन अनुभव कथन तदनंतर मूळचेच हेमाड व्युत्पन्न त्यांत सद्गुरुसाई प्रसन्न तत्क्षणीय केलेय प्रतिभासंपन्न. ग्रंथ पक्वान्न निर्माव्या जय अनुभवितील याची गोडी बंदतयस जन्ममरणनाडी निर्वाणपदाची वतनवाडी अक्षय जोडी मिळेल हेमाडांची रसाळ वाचा साईप्रसाद लाभ. साचा योग पय इक्षु रसाचा ग्रंथाचा थॉट काय वा न वा असतील बहुत ग्रंथकार न ये प्रसादवाणीचा अधिकार जयलाधे. सद्गुरु साचारक विश्वाधार रमापती जरी केले विद्याध्ययन न निपजे ऐसे ग्रंथलेखन न सद्गुरु कृपेवांचू न सत्यवचन त्रिवार. कोणवानील श्रीसाई सच्चरिता किती अनुपम ग्रंथयोग्यता लाधला हेमाडपंतासम करता परम सौभाग्यता मुमुक्षूंची. या ग्रंथ महित्रिय तावत कीर्ती भूमंडळीय गोविंदराय केली दिवाळी वेळयस मुमुक्षूंकारण्य. ग्रंथ बाप धन्य धन्य साई सद्गुरु प्रसादजन्य मुमुक्षुजीवा होईल मान्य विचारदैन्य फेडील अनंतजन्मींचा सुकृत ठेवा म्हणूनी घडली साईसेवा मिळाला मधुर गोविंदरावा मेवा ग्रंथलेखनाचा. पंत हेमाड कट्टे भक्त कवी वेदांत विद्यासक्त साई सद्गुरुपदानुरक्त दिवांत अस्तिक्य वेदांत विषय अति गाहन विरक्ती भक्ती ज्ञान जोड देऊ न ऐसा ग्रंथ करण्या निर्माण गुरुकृपेवीण. दुर्घट अध्याय नवेत हे हेमकोंडण्य जडिलिय त्यांत कथामूलर्ज्ञेय त्यांतील अर्थप्रभाकिर्ण्य महाप्रयत्न्य गोविंदराय नाना अध्याय सुगंध सुमनमाळा अर्पितसे श्रीसाई सद्गुरुगळा गोविंद माती प्रेमळ बाळा निर्मळ भावें करुनी. नाना अध्याय शुद्ध हेमकुंड भ त्यांत श्रीसाई सच्चरित गगा भ भरुनी ठेविती रघुनाथडिय भ
मुमुक्षुदंभ दवडावया नानाग्रंथनांगण न भ उभविती अध्यय यशस्त भ मर्दुनी असुर दर्पाभिमानद भ रघुनाथडिंब मती खड्ग्य ग्रंथरत्नजडित पंचार्थी अध्यायकथार्थ स्नेहसूत्र ज्योती विरक्ती शांती घेऊनी येती संतनृपती ओवाळण्या ग्रंथमाया विश्वमोहिनी अध्यय बाहू उंच उभवूनी कथार्थ केयूर काय शृंगारुनी सज जालिंग्न्य साई ब्रह्मा साई सच्चरित ग्रंथसम्राट अध्याय रम्य चतुर्भाट श्रद्धाज्ञान वेदांत थाट वैभव अफाट वानिताती साई सच्चरित परमार्थ हाट एक अध्याय त्यांतील पेठ अनुभवकथा वस्तुदाट रचिल्या नीट कविवरे ग्रंथ गंगापात्र विराट अध्यायरचना सुबक घाट कथारसामृत प्रवाह अचाट सामर्थ्य अफाट गुरुकृपेचे ग्रंथ नवे हा कल्पवृक्ष संसारजना वाटे वृक्ष मुमुक्षु भाविका केवळ मोक्ष अनुभव प्रत्यक्ष पहावा यासची म्हणाव्या खऱ्या स्मारक जय संस्कृतीत्मता पहारक मोहमायानी रहतार्क शांतदायक अक्षय ग्रंथकार राव गोविंद साई सद्गुरु पदारविद नित्य नवा मधु मकरद चाखीत मिलिंद होनी उपनाम जयांचे दाभोलक्र आंग्लप्रभुसेवा तत्प्र विद्या विन्य अधिकार संपन्न जे असती रखुमाबाई तयांची गृहिणी सुशील भाविक सद्गुणखाणी पतिपरायण विनतवाणी साईचणीय दृढभाव वेंगुर्ल्यासनीद दाबोली मुळवस्ती तेत जाहली केळव्य ग्राम्य नंतर केली वस्ती वाडवडिलीय कवींच्या शके 1781 शुक्ल पंचमी मृगशीर मास्य रघुनाथभार्या लक्ष्मीच्या कुशीय जन्मती पुण्यराशी गोविंद गौड सारस्वत ब्राह्मण जाती गोत्र भारद्वाज वय सप्तती आषाढ शुक्ल नवमी तिथी दिवंगती 1851 शके 1844 ग्रंथ आरंभिला चैत्रमासीय 52 ज्येष्ठमासीय शके 51 पूर्ण केले गोविंदरावा एकची सूत 5 दुहिताचार विवाहित सुत विवाहित वैद्यक शिक्त सुता अविवाहित शिके त्यांची आता कथित्व पारायण पद्धती तैसीत सप्ताहाची सुगम रीती दिधली गुरुचरित्रीन वा अन्य ग्रथी कृपावधान श्रुतीय द्याव्य चोखट करुनी अत कर्ण भक्तिभाव्य कराव्य पारायण 1 द्वि वा त्र्यहनीय कराव्य पूर्ण साईनारायण तोषेल अथवा करावा सप्ताह गोड मिळेल पुण्यसंपत्तीची जोड साई पुरविल मनींचे कोड भावभयमूड होईल प्रारंभ करावा गुरुवासरीय उष्कालीय स्नानानंतरीय बसाव्य आपुल्या आसनावरी उरकुनी सत्वरी नित्यकर्म मंडप घालावा रम्य विस्तीर्ण रंभा कर्दळी वसनादी करून उपरी सुंदर आच्छादन घालून विभूषित करावा त्यांत कराव्या उच्चासनं गुणवतीय काढाव्या भिन्न भिन्न रंगवल्ल्या रंगपूर्ण नयनसुभग असाव्या साई सद्गुरु प्रतिमा करून अथवा सुंदर छबी घेऊन उच्चासनीय ठेवावी जपून करुनी वंदन प्रेमभाव्य चिनामशुक्य ग्रंथ बांधोनी सद्गुरुसनीत त्या ठेवूनी पंचोपचार्य उभयता पूजूनी आरंभ वाचन करावा व्रतस्थ राहाव्य अष्टवास्र करावा गोरस वा फलाहार अथवा भर्जित धान्य प्रकार नक्त रुचिर वा एकभुक्त प्राचिदिशीय मुख करून सद्गुरुमूर्ती मनी आठवून कराव्य स्वस्थ मनें करून ग्रंथवाचन मोदभर्य अष्ट अष्ट आणिक सप्त अष्ट षट अष्ट सप्त एव पाठ करावा दिन सप्त अवतरणिका फक्त अष्टमाहनीय अष्टमदिनीय व्रतपाळना करुनी नैवेद्य साईनारायणा सुग्रास भोजन आपतेष्ट ब्राह्मणा दक्षिणा यथाशक्ती त्या द्यावी अवंतुनी वेदिक ब्राह्मणा करावी निशी वेदघोषणा पयशर्करापान संभावना देवनी तन्मना निववाव्य अंत्य वंदुनी सद्गुरुचरणा अर्पावी त्या उचित दक्षिणा धाडावी ती भांडार भुवना संस्थान निधिवर्धना करण्या येण्या तोषेल साई भगवान देईल भक्ता पसायदा न छेदील भावभय लेलिहा न दाविल निधान मोक्षाच्या श्रोते संत माहेर घ्र पडो पडेल अवतरणिका वेस्र द्यावी ग्रंथार्थावर नज्र विनवी किंकर पायांत्य श्रोते सज्जन कृतांत काळ असो दासावर दया आढळ ठेवुनी तुमच्या चरणीय भाळ प्रार्थी बाळबाबांचा
उण्या अधिक असेल जय जय ते द्याव्या मजला माझ्य सार घेऊनी चित्त विराजे ऐस्य की जे श्रोत्य तुम्ही नमो साई शिवनंदना नमो साई कमलासना नमो साई मधुसूदना पंचवदना साई नमो नमो साई अत्रिनंदना नमो साई पाकशासना नमो साई निशारमना वनिनारायणा साई नमो नमो साई रुक्मिणीवरा नमो साई चिद्भास्करा नमो साई ज्ञानसागरा ज्ञानेश्वरा श्रीसाई नमो अवतरणिका वाक्पुष्पाजली तैसीच नमन नामावली प्रार्थी अर्पुनी गुरुपदकम ली साईमाऊली संतोषो इति श्रीसाई सद्गुरु प्रेरिते दास बाबा बाळविरचिते श्रीसाई समर्थ सच्चरिते अवतरणिका नाम 53 संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभ भवतु समाप्तोय ग्रंथः।